आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने. अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे. अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. तर हा भीम मेळाव्यातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अतिशय व्हायरल होतो. अमृता फडणवीस यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य करण्यात आले. अंजली भारती नावाच्या एका गायिकेनं हे वक्तव्य केलेलं आहे आणि यानंतर आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जातो. भंडारा इथं 13 जानेवारीला हा खरं तर कार्यक्रम झाला होता आणि या कार्यक्रमामध्ये अंजली भारती नावाच्या गायिकेनं अशा पद्धतीनं वक्तव्य केले. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत त्याचा निषेध व्यक्त केला. गलिच्छ आणि अभद्र वक्तव्यावरून सध्या राज्यभरामध्ये संताप व्यक्त केला जातो. अंजली भारती नावाच्या एका गायिकेनं भीम मेळाव्यामध्ये हा सगळा प्रकार केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अतिशय घृणास्पद असं वक्तव्य केलं आणि त्यामुळे राज्यभर सध्या संतापाची लाट उसळते. या सगळ्यावर चित्रा वाघ यांनी नेमकं काय म्हटलं होतं आपण पुन्हा एकदा ऐकूया. आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने. अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे. अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. तर अमृता फडणवीस यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य करण्यात आले. अंजली भारती नावाच्या गायिकेनं अकलेचे तारे तोडल्याचं पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात केलेल्या वक्तव्यानं सध्या संताप व्यक्त केला जातो. अंजली भारती हिनं नेमकं काय म्हटलं होतं आपण पाहूया.